तरी अजून कामं का सुरू नाही, काहीच नाही. या ठिकाणी 2027चा कुंभमेळा जो भरतो त्या संदर्भामध्ये आपल्याला विचारणा केली तुम्ही, परंतु या ठिकाणी आता 10 ते 15 मिनिट अजून स्थानिक लोकप्रतिनिधी या भागाचा मतदारसंघाचा आमदार आम्हाला एकही विचारला नाही. तो खासदार जरी वेगळ्या पक्षाचा असेल पण तो जनतेतून आलेला आहे. जनता त्यांना प्रश्न विचारतो, आम्ही आमदार म्हणून विचारतो. या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही 30 वर्ष काम केलेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून. जे काही छोटे मोठे सगळे सुविधा आहे या आम्हाला माहिती. आखाडे एवढे आखाड्यातले जे काही त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं पाहिजे. जे काही सोयी सुविधा छोटे मोठे रस्ते असतील तर बाबाजी नसतील कुठेच काही नाही. 1.5 वर्षावर येऊन टिकलं, काही काम चालू नाही. फक्त कागदावर अधिकारी मिटिंग घेतात, सीएम साहेब मिटिंग घेतात. नाही काही तर आम्ही सत्तेतले आमदार आहे, आम्हाला बोलवलं पाहिजे, आम्हाला विचारणा केली पाहिजे. स्थानिक आजूबाजूचे ते बाजूला लागून सरपंच आहेत, माजी नगरसेवक आहेत, मागे नगराध्यक्ष आहेत, त्यांनी जे काही काम केलेलं त्यांना विचारलं पाहिजे. अधिकारी येतो 3 वर्ष जातो निघून जातो, त्याला काय माहिती आहे. 12 वर्षाचा काळ राहतो. माझी विनंती आहे, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असेल, शिंदे साहेब असतील, त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रत्येक मिटिंगला बोलवलं पाहिजे. आमचं काही आमच्याकडे काही सरपंच सांगत आहे, काही नगरसेवक सांगत आहे, काही आखाड्यातले आता महाराज हे महाराज लोक आमच्या नाराज तर मग अशी महाराज आम्हालाच माहिती नाही तर आम्ही काय सांगतो. म्हणून प्रत्येक मिटिंग आम्हाला बोलवलं पाहिजे. काही छोटे छोटे जिल्हा परिषदेचे रस्ते मागच्या 2002ला जो आता कुंभमेळ्यात छोटे रस्ते घेतले त्यामुळं छोटे वाहन त्या रस्त्याने आले. आता तर मागं प्रयागला घडलं, हे घडू नये याच्यासाठी अनेक रस्ते सोयी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. मी मागे सुचवलं काही छोटे छोटे गावतळे घर नाही ते जर सोयी सुविधा केल्या तिथं येणार लोक काही भाग तिथं थांबतील, स्नान करतील तिथं थांबतील, तिथं सोयी सुविधा होईल. पण कुठेच काही नाही, अजून एक सुद्धा काम चालू नाही. याच्यासाठी खरोखर शासनाने तत्काळ लवकर अधिकाऱ्यावर प्रेशर लावून कामं चालू केली पाहिजे. आणि या अशा छोट्या मोठ्या तीर्थस्थळावर पण गर्दी होणारच आहे कुंभमेळ्यामध्ये. त्या अनुषंगाने त्यांना जोडणारे रस्ते आहेत त्या भागामध्ये सुविधा आहे. कावणं एवढं मोठं तीर्थ आहे, अनेक वेळ